काय म्हणता पोट्टे जय श्रीराम. तर आम्ही आज चाललो होतो अकोल्याला. अकोल्याला काय ते अकोल्याला ओमचं थोडंसं काम होतं, तर पहिलं गाडीत पेट्रोल भरलं. मग निघालो आम्ही अकोल्यासाठी. मग तेवढ्यातच अकोल्यातल्या शिवनी एअरपोर्ट लागलं. शिवनीचं एअरपोर्ट लागल्यावर मग आम्ही समोर गेलो. समोर गेल्यावर मग आपण ते कागदपत्र देऊन दिले कार्यालयात. कार्यालयात कागदपत्र दिल्यानंतर अकोल्यात तर आलो. श्री राजेश्वर मंदिरात आपण जाऊन येऊ असं होऊ शकते का? मग आलो आम्ही मंदिरात चप्पल वगैरे काढल्या, तिथं पाय वगैरे लागले. मग निघालो आम्ही बाहेर. मग आम्ही रवाना झालो आपली मूर्तिजापूरसाठी. तिथे जाताना आपल्याला दिसला जुडिओ. म्हटलं चल, म्हटलं आता मग जुडिओ आला, जुडिओ जाऊन येऊ जरा. मग इथं दिसला आरसा. आरशासमोर आपण व्हिडिओ काढून असं होऊच नाही शकत. मग व्हिडिओ वगैरे काढल्यानंतर आम्ही घेऊन गेलो. गाडीत आपली एवढी बिराट फसवली, निघायचं नाव जुडिओला टाटा करून आलो शोरूमवर. शोरूमवर थोडंसं आपल्याला काम होतं, पण तिथं सामान वगैरे काही आम्हाला भेटलं नाही, तर आम्ही तिकडून गेलो दुसऱ्या शोरूमवर. दुसऱ्या शोरूमवर भेटलं नाही. मग तिकडून आलो डायरेक्ट घरी संघासाठी. मग तिथून जाताना जरा नाश्ता वगैरे केला. होमनं उसाचा रस घेतला. गन्ने का ज्यूस 10 रुपये. ते घेऊन आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. घरी जाताना आपल्याला दिसलं जिओचं पेट्रोल. मग जिओचं पेट्रोल वगैरे पाहून झालं तेवढंच आपलं मूर्तिजापूर आलं. मग मूर्तिजापुरात आल्यावर रूमले बाय म्हटलं. मग तिकडून आपण गेलो डायरेक्ट दूध आणायला. दूध दूध वगैरे घेतलं. दूध वगैरे घेतल्यानंतर संध्याकाळी म्हणे आपलं म्हणजे सुरतदाच्या इकडे जायचं म्हणे आपल्याला व्हॉइस ओव्हर करायसाठी. मग सुरतदाची इथं आलो. इथं जरासं व्हॉइस ओव्हर केलं. ओमन मी व्हॉइस ओव्हर केल्यानंतर आपलं काही व्हॉइस ओव्हर बरोबर झाला नव्हता. तो ब्लॉग आपण काढ आणि इथं दुकानात मामाजीच पकडत होता पहा. मग तिकडून आलो आम्ही डायरेक्ट आशीर्वाद हॉटेलवर. आशीर्वाद हॉटेलवर रूमनं पार्सल घेतलं. मग तिकडून गेलो घरी. आणि आपण 28 डेचं चॅलेंज घेणार आहे. तर तुम्ही जर आपल्या ब्लॉग पासून होत असाल तर फॉलो करा.